नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला शिळ्या चपातीची भजी बनवून दाखवणार आहे। तर ह्या रात्रीच्या चपात्या राहिल्या होत्या बघा, आणि काय झालं माहिती आहे का, पाहुणे आली होती आणि जास्त मला कसं वाटलं जास्त लागतील, तर अशा 3 चपात्या राहिलेल्या आहेत। त्याचं काय करायचं माहिती आहे का, तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे एकदम अशा पद्धतीमध्ये आपल्याला तुकडे करून घ्यायचे। अशा पद्धतीने बघा मी 3 चपातीचे तुकडे करून घेतलेले आहेत। शिळ्या चपातीच्या खूप रेसिपी मी अपलोड केल्यात बरं का, वेगवेगळ्या पद्धतीने। आता ह्याच्यामध्ये बघा 2 कांदे मी असे उभे कापून घेतलेले आहेत, ते मोकळे मोकळे करून घेतलेले, जरी बारीक कापले तरी पण चालू शकतात। त्यात टाकायचे आपल्याला जिरे धने बघा, असे दरदरे कुटून घेतलेले। भजी जर बनवायची म्हटलं ना तर असे दरदरे कुटायचे, त्याची चव छान येते। थोडंसं मी घेतलेलं आहे ओवा, हातावर चुळून घेतलेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला हळद, त्याच्यावर टाकायचे आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि आलं कुटून घेतलेलं। आता हिरवी मिरची किती, 4 हिरव्या मिरच्या आहेत त्या कमी तिखटवाल्या, 6 पाकळ्या लसणाच्या त्या बारीकवाल्या, आणि अर्धा इंच आलं आहे। चवीप्रमाणे टाकायचे मीठ, त्यात टाकायचे थोडीशी कोथिंबीर। आता हे काय करायचं माहिती आहे का, पहिलं कालवून घ्यायचं। तुम्हाला सांगते, मी ह्याच्या अगोदर पण एकदा शिळ्या चपातीची भजी टाकलेली आहेत बरं का। आता हे मी कालवत कालवत तुम्हाला सांगते तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय टाकू शकता। बटाटा घ्यायचा एक, त्याची पूर्ण वरची साल काढायची, आणि जसं आपण बारीक कांदा कापलाय ना अशा पद्धतीत खिसायचा, बारीक खिसायचा, जास्त मोठा पण नाही आणि जास्त एकदम बारीक पण नाही, असा खिसायचा। तो जरी टाकला तरी चालेल। तुम्हाला पाहिजे तर मुळासुद्धा तुम्ही खिसून टाकू शकता बरं का। तुम्ही कधी मुळ्याची भजी जर खाल्ली नसली ना तर मी मुळ्याची भजी अपलोड केलेली आहेत बघा, मस्त लागतात आणि एकदम कुरकुरीत। आता हे पहिलं मी मिक्स करून घेते। मिक्स करून झाले बघा, मस्त असं मिक्स केलेलं आहे। जे पण आपण यात मसाले टाकलेत हे चांगले ह्याच्यामध्ये मिक्स झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये 2 चमचे बघा सफेद तेल टाकायचे आहेत। आता हे पण आपण कालवून घेऊया। मिक्स करून घेतलेले आहेत बघा। आता त्यात टाकायचे आपल्याला एक असा चमचा आहे बघा मोठ्या आकाराचा, तेवढं बेसन पीठ घेतलेलं आहे, आणि अर्धा चमच्याला कमी असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। जर 4 चमचे तुम्हाला जर बेसन पीठ लागलं ना तर तुम्ही 2 चमचे त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाका। थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं। ह्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी हिंग पावडर पण टाकू शकता बरं का। आता कालवून घेऊया। अशा पद्धतीत बघा मिक्स करायचं, मस्त असं मिक्स होतं। जास्त पातळ वगैरे आपल्याला करायचं नाही, सुक्कच पाहिजे बघा। आता ह्याच्यामध्ये मी ना अजून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। आता हे पण मिक्स करते, मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। छान झाले बघा। आता इतकं सुक्क झालेलं, इतकं सुक्क पाहिजे बरं का आपल्याला। आता आपण बनवायला घेऊया। तेल बघा गरम झालेलं आहे, चांगलं कडक गरम केलेलं आहे। हे तेल आहे हे शेंग तेल आहे। टाकताना जसे आपण असं टाकतो ना अशा पद्धतीमध्ये टाकून घ्यायचे, एकदम कुरकुरीत मस्त लागतात चवीला। हिरव्या मिरचीची करा, आता आपण तर हिरव्या मिरचीची केली। तुम्हाला हिरव्या मिरचीची जर आवडत नसेल तर तुम्ही थोडीशी लाल मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल, पण हिरव्या मिरचीची चव वेगळी असते आणि लाल मिरची पावडरची चव वेगळी असते। तर अशा पद्धतीने आता मी थोडेसे टाकून घेते, पटपट टाकून घेतलेले बघा। आणि तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा थोडा जास्त पण घालू शकता बरं का। तर 1 मिनिटभर फक्त आपल्याला ह्याला हलवायचं नाही आहे। हलवून घेऊया बघा। ते पहिले सोडलेले बघा किती मस्त असे भाजले गेलेले आहेत, एकदम असे कुरकुरीत होतात आणि एकदम छान लागतात चवीला। नाश्त्याला वगैरे सुद्धा असं 4 वाजता जर मुलं घरी असले, जर पाहिजे असले तर तुम्ही करू शकता। काय होतं, कधी कधी आपल्याकडून जास्त चपात्या होतात किंवा कोणी कोणी चपाती कधी खात नाही, बाहेरून काय खाऊन आलं असेल तर मग तशा पद्धतीमध्ये तुम्ही करू शकता। तर माझ्याकडं कसे खूप सारे पाहुणे आले होते, मग त्याच्यामध्ये बघा 3 ते 4 चपात्या राहिल्या होत्या। किती खाऊन खाणार मी तरी, म्हणून म्हणलं तर आज भजी करू। तर अशा काय गोष्टी केल्या का नाही की पटकरून संपून जातात। आणि जर आता तुम्हाला अजून एक सांगते, जर तुम्हाला ही तेलकट भजी करायची नसतात तर तुम्ही ह्याचं सरळ आता असं मिक्स केलं आहे ना, असं तुम्ही जर थालपीठसारखं थापून जरी भाजलं ना तरी पण इतकी छान चव येते ना। तुम्ही तसं पण करून बघा। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट जरूर करा बरं का, की मी तुम्हाला इतक्या वेगवेगळ्या पद्धती करत करत सांगते। हल्ली काय झाले माहिती आहे का, माझ्या चॅनलवरच्या रेसिपी कुणी बघत पण नाही आणि लाईक बी करत नाही। रोज रेसिपी टाकते रोज, तर प्लीज जरा रेसिपी बघत जावा, लाईक करत जा आणि कमेंट तरी करतच जा। म्हणजे चांगलं आहे की आम्ही बनवलं आहे की छान आहे, किंवा त्यात काय जर तुम्हाला वाटत असेल तर हे टाकलं पाहिजे ते टाकलं पाहिजे, किंवा तुम्ही आता उन्हाळ्याच्या रेसिपीमध्ये काय काय बनवले हे जरा मला जरूर कमेंट करून सांगा। आता हे थोडंसं मी काय करते माहिती आहे का, फ्राय करून घेते। असा गोल्डन कलर आला पाहिजे बघा, जास्त पण असं लाल भडक असं हे करून घेऊ नका। तर अशा पद्धतीत करून घ्यायचे बघा। आणि तेलकट जरासुद्धा होत नाही। तर तेलात तळले म्हणल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की एकदम तेलकट होतील, ऑइली अजिबात नाही, एकदम सुक्के सुक्के। आणि हे अशी जी भजी करतो ना आपण अशा काय काय गोष्टीची, हे दिवसभर तुम्हाला असे कडक ते कडकच भेटतील, फक्त जास्त मोठे करू नका अशा पद्धतीमध्ये। तर बघा मस्त झालेले आहेत। अशा पद्धतीत मी बाकीचे राहिलेले करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।